हरे कृष्ण. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 10. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 9 मध्ये थांबलो होतो. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये चतुर्श्लोकी आणि त्रिश्लोकी भगवद्गीता आहे. त्रिश्लोकी गीता तुम्हाला 15व्या अध्यायात भेटेल. चतुर्श्लोकी भगवद्गीता इथे आहे. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 8 पासून त्याला प्रारंभ केला होता. 8, 9, 10, 11. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचं उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. त्यानंतर नेक्स्ट श्लोक होता मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. राईट. आपण इथपर्यंत बघितलं होतं श्लोक नंबर 9 पर्यंत. दिस इज सेकंड चतुर्श्लोकी भगवद्गीता. तर भगवंताचे जे भक्त, ही समरी आहे भगवद्गीतेची 4 श्लोकांमध्ये. जे भगवंतांचे भक्त आहेत ते नेहमी भगवंतांच्या भक्तीमध्ये रममाण असतात. ही त्यांची क्वालिटी आहे. आणि हे कसं शक्य होतं? 8व्या श्लोकापासून ते जाणतात की सर्व काही भगवंतापासून उद्भवतं. राईट. आणि मग आपण डिस्कस केलं होतं कसे भगवंतांनी अगोदर सांगितलं की वेगवेगळ्या क्वालिटीज, चांगल्या किंवा वाईट, सर्व भगवंतापासून उत्पन्न होतात. पण वाईट गोष्टींकरता भगवंत जबाबदार नाहीये, ते पण आपण बघितलं होतं. राईट. आपण जबाबदार आहे, पण भगवंत सँक्शन करतात तेव्हा त्या गोष्टी होतात. करेक्ट. आणि श्लोक नंबर 9च्या तात्पर्यामध्ये काही पॉइंट्स डिस्कस करायचे बाकी होते पर्पोर्ट्सचे. प्रभुपाद तात्पर्याने म्हणतात या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णाच्या चरण कमलावरून कधीच ढळू शकत नाही. राईट. प्रभुपाद पुढे लिहितात भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्य आनंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत सेवेमध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्य अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च सिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. राईट. आणि मग ऑफकोर्स त्यानंतर प्रभुपादांनी ती मेथड दिलेली आहे, प्रोसेस. मग ही भक्ती आपण कशी प्राप्त करू शकतो? प्रभुपाद लिहितात श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीज रोपणाशी करतात. मग ते कोटेशन दिलेले ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवानी जीव गुरु कृष्ण प्रसादे पायी भक्ती लेता बीज. त्याच्यापैकी जे भाग्यवान जीव आहेत त्यांना भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा संघ प्राप्त होतो आणि त्यांना भगवत भक्ती काय आहे जाणून घेण्याचा सद्भाग्य लाभतो. राईट. त्यानंतर मग हे सद्भाग्य आपल्याला लाभल्यावरती आपण बीजाप्रमाणे भक्ती आपल्या हृदयामध्ये पेरतो. राईट. कशाने करतो ते आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. म्हणजे आपण डेली जी महामंत्र चॅन्टिंग करतो ते ऍक्च्युली काय आहे? पेरणी करण्याप्रमाणे. राईट. आणि जे ऑलरेडी पेरलेलं आहे त्याला पाणी देण्याप्रमाणे आहे, सिंचन. श्रवण कीर्तनाद्वारे आपण सिंचन करत असतो, खत पाणी त्याला देत असतो. राईट. अशा प्रकारे जेव्हा आपण भगवत भक्तीमध्ये संलग्न होऊन जाऊ, इव्हेंच्युअली ती प्रोसेस दिलेली आहे पूर्ण पुढे, की मग ती भक्तिलता वाढत 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 जसं आपण त्याला श्रवण कीर्तन करतो आणि त्याला प्रोटेक्शन देतो. प्रोटेक्शन कशापासून? प्रोटेक्शन अपराधांपासून आणि प्रोटेक्शन पापकार्यांपासून. मग जसा पापकार्य म्हणजे बेसिकली वीड्स, तृण. त्याला एखाद्या तुम्ही जर झाड लावलं असेल त्याच्यामध्ये 2 गोष्टी पडतात.
एक तर तृण येतं किंवा दुसरे पशु पक्षी येऊन त्याला खाऊन जातात. राईट. ते तृण काढावे लागतात, गवत वगैरे जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये येतं ते गवत आणि तृण काढणे म्हणजे बेसिकली काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या अनर्थांना दूर ठेवणे. आणि जे दुसरे हिंस्र पशु आहेत ते येऊन त्या वृक्षाला खाऊ नयेत, हे म्हणजे बेसिकली वैष्णव अपराधापासून स्वतःला वाचवणे. तर या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायच्या असतात. अशा प्रकारे जेव्हा आपण ही प्रक्रिया फॉलो करतो तेव्हा ती भक्तिलता वाढत 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 जाऊन अल्टिमेटली भगवंतांच्या म्हणजे इथून भौतिक जगातून ती आध्यात्मिक भौतिक जगातील अनेक अनेक ग्रह क्रॉस करत 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 शेवटी गोलोक वृंदावनला जाऊन भगवंतांच्या चरणाविषयी आश्रय घेते आणि तिथनं मग ती आपल्याला नरिश करते. राईट. आणि मग ती स्टेज आपली येईल जी या श्लोकात दिलेली आहे, मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात खाली नंतर लास्ट पॅरेग्राफला, श्रीमद भागवताती भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीचे वर्णन आहेत. म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे 12, 13, 18 श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. राईट. श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. राईट. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करत असतात त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. राईट. ऑफकोर्स या जगातील युवक युवतींचा जे आनंद आहे तो टेम्पररी आहे. आध्यात्मिक आनंद हा परमनंट आहे. राईट. तर ऍक्च्युली आपण जेव्हा ह्या श्लोकांचं अनुमोदन करतो, विवरण आणि विश्लेषण, तुम्हाला बरेचदा दिसेल की हे आपण अगोदर पण डिस्कस केलं असेल कधी, की आपण ऍक्च्युली आपलं एक घर असतं 4 भिंतींचं. राईट. एक 4 भिंतींचं घर आहे. तुम्ही कुठे राहता? तुमचं घर कुठे राहण्याचं? कुठे आहे? कुठे आहे घर तुमचं? तुमच्या मागे दिसते ते बॅकग्राऊंड मध्ये ते घर तुमचं आहे ना. राईट. हरे कृष्ण. ऍक्च्युली गोलोक धामाचे प्रभूजी, पण हट्टामुळे खाली आलो भौतिक जगामध्ये. हरे कृष्ण. तुमचं तर गोलोक वृंदावन दिसते मागे बॅकड्रॉप मध्ये, राधा गोपीनाथ. हरे कृष्ण. तर येस, आपलं बेसिकली आपण राहतो एक ठिकाणी, पण आपण ऍक्च्युली त्या ठिकाणी राहत नाही. जनरली आपल्या सगळ्यांची घरं असतात राहण्याकरता. 4 भिंतींची घरं आपल्या सगळ्यांकडे आहेत. राईट. पण ऍक्च्युली वास्तविक जर बघायला गेलं तर आपण 4 भिंतींच्या घरामध्ये राहत नाही. जे सिमेंट किंवा माती किंवा दगड याने बनलेल्या घरात राहत नाही आपण. ऍक्च्युली हा फिजिकल भौतिक घराच्या पलीकडे अजून एक घर असतं आणि ते असतं आपल्या मनामध्ये. आपण आपल्या मनामध्ये आपण एक ऑलरेडी घर बनवलेलं आहे प्रत्येकाने, आणि त्या घरामध्ये आपण राहत असतो. बरोबर आहे का नाही? त्याला म्हणतात मेंटल होम, मानसिक घर. बरोबर आहे. कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्या मिळतील की मिळणार नाही ते माहित नाही आपल्याला, आणि भेटत पण नाही. राईट. मग तुम्हाला घरामध्ये पाहिजे असेल की इथेच एक गोष्ट अशी असायला पाहिजे, पण ते तिथे नसते. तुम्ही म्हणत असेल की हे इथेच पाहिजे, पण ते तसं होत नाही. किंवा आज जेवणामध्ये मला हेच भेटलं पाहिजे, ते होत नाही. किंवा आज थंडी जास्तच आहे बाहेर, थंडी जरा कमी पाहिजे, तर ते होत नाही. किंवा एखादं म्हणत असेल की जास्त आज उष्णता होतीये, कमी थंडी वाजायला पाहिजे, उष्णता कमी व्हायला पाहिजे, तसं होत नाही. तर बेसिकली आपल्या आसपासचे जे सर्कमस्टन्सेस आहेत आपल्या भौतिक जगामधले, हे सगळे सर्कमस्टन्सेस आपल्याला जसे पाहिजे तसे नसतात. त्यामुळे आपण ज्या घरामध्ये राहतो वास्तविक त्या घरात राहत नाही आपण. तर आपलं ऑलरेडी एक मेंटल होम आपण बनवलेलं असतं, आणि त्या मेंटल होम मध्ये आपण राहतो. त्याच्यामध्येच रममाण होत की हा ठीक आहे चलो, ये मतलब एज्यूम करून की ऐसा मेरे हिसाब से हो रहा है करके. राईट. मग हे या भौतिक जगातील एका व्यक्तीचं उदाहरण आहे. जसं से फॉर एक्झाम्पल एखादा स्पोर्ट्स स्टार आहे. स्टार म्हणजे स्टार नसतात ते लोक, त्यांना स्टार म्हणतात तुम्ही. एखादा
क्रिकेटपटू आहे, तर त्याच्या मनामध्ये नेहमी काय चाललेलं असतं, लहानपणी आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो ना, शाळेमध्ये असताना, कॉलेजला असताना, त्यामुळे असं रस्त्यात मुलं अशा रस्त्यात चालता स्वप्न बघायचे की आता मी मॅच खेळायला जाणार आहे आणि आता तो बॉल आला आणि मी एक सिक्सर है ना. असं तुम्ही कधी हे नाही केलं? तुम्ही जे खेळ खेळत असाल ते जरुरी नाही की आता तुम्ही जर समजा आता तुम्ही ना गृहिणी, तुम्हाला कुकिंगचा शौक आहे, ते तुम्ही ऑलरेडी मनामध्ये बनवून घेता, आज ही भाजी बनवली, आता ही भाजी बनवली आणि हे छोक मारला, असं भाजी बनली. आय मीन टू से आपल्या मनामध्ये आपलं एक घर बनलेलं असतं. जसं क्रिकेटपटू नेहमी मेडिटेट करत असतो की मैं उस मैदान में खेल रहा हूं, बिकॉज दॅट इज हिज लाईफ ना. कॉन्टम्प्लेशन, मेडिटेशन इज कंटिन्युअसली गोइंग ऑन दॅट आस्पेक्ट ऑफ लाईफ. त्या एका गोष्टीवर त्याचं नेहमी चिंतन असतं की मैं अभी ये टूर्नामेंट खेलने जा रहा हूं, ये खेलूंगा, यू नो. त्याच प्रकारे एखादा स्टुडंट असतो, त्या स्टुडंटचा मानसिक घर काय असतं, मैं अच्छा पढ़ाई कर रहा हूँ, मैं अच्छा पढ़ाई कर रहा हूँ, मैं अच्छा पढ़ाई कर लिया हूँ, अभी मुझे पढ़ाई करने के बाद अच्छा नौकरी मिलेगा, फिर मैं अपने हिसाब से जिंदगी जी पाऊंगा और मेरा घर ऐसा होगा, मेरा घर वैसा होगा. आज मेरे घर में ना छोटा सा जगह है, मेरे मम्मी पापा मुझे छोटा सा एक कोना देके रखे, कल मेरा अपना घर होगा, मतलब उसमें बड़ा होगा, मम्मी पापा भी आएंगे उसमें. सो ही इमॅजिन्स. अशा प्रकारे हे तर थोडे पॉझिटिव्ह उदाहरण झाले. एखादा बिझनेस माइंडेड असतो, त्याच्या मनामध्ये नेहमी काय झालेलं असतं, पैसा, इसमें इतना पैसा मिलेगा, उसमें उतना पैसा मिलेगा, यहाँ इतना डालूंगा उतना निकलेगा, यहाँ जाऊंगा उतना आएगा, राइट. जसं एखादा बुक डिस्ट्रीब्युटर आहे ना त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं, एवढ्या गीता इकडे ऑर्डर द्यायच्या आहेत, तिकडे ना तिकडून एवढी ऑर्डर येणार आहे, त्याला फोन केला पाहिजे, अच्छा आपण जर त्याला फोन केला तर एवढे ऑर्डर येऊ शकतात. सो इट इज जस्ट गोइंग ऑन. म्हणजे बेसिकली आपण 4 भिंतींच्या घरामध्ये राहिलेलो आहोत, पण ऍक्च्युली आपण 4 भिंतींच्या घरामध्ये नाही आहोत, आपण आपल्या मेंटल होम मध्ये आहोत. आपलं एक मानसिक घर आपण बनवलेलं आहे. मग आता हे आपलं कसं असतं, मानसिक घर असतं, राईट. जसं फॉर एक्झाम्पल कधी कधी काही गोष्टी आपल्याला पसंत पडत नाहीत, पण त्या कराव्या लागतात. जसं आपल्याला बऱ्याच लोकांना ऑफिसला जायला आवडत नसेल, है ना, पण ऑफिसला काय करणार, जावं लागेल. तेच लोक आणि तेच आडावरडा, तेच डेडलाईन्स, कधी कधी कंटाळून जात असेल, आपण जातो आणि करतो, बिकॉज दॅट इज अवर ड्युटी, जबाबदारी आहे आपली. पण ज्या क्षणी तुम्हाला वेळ भेटला लगेच तुम्ही काय करता, ओके भगवद्गीता कुठे आहे, फीडबॅक कुठे आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, है ना. लगेच इमिडिएटली आपण जे आपल्याला आवडतं ते करायला स्टार्ट करतो. आणि जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत आपल्या मेंटल होम मध्ये आपण ते करत असतो की मैं ऐसे चैंटिंग करूंगा, मैं यहाँ जाऊंगा, वृंदावन जाऊंगा. आता कार्तिक यात्रा तुमची निघते कधी, नोव्हेंबरला, राईट. पण जानेवारी पासून तुमचं मेडिटेशन चालू असतं, कार्तिक यात्रेला जायचंय, कार्तिक यात्रेला गेल्यावरती ना इथे मी फिरायला जाईन, मी तिथे जाईन, मग मी राधा माधवच्या तिथे जाईन, मग मी प्रसाद घेईन तो, आणि मग तुम्ही प्रसाद घेतला, मग मी रात्री लवकर झोपेल, मग सकाळी उठेल, मंगल आरती करेल. सो दॅट मेंटल होम इज ऑलवेज गोइंग ऑन, मानसिक घर आपलं. मग इथे भगवंत काय म्हणतायत, भगवंत म्हणतात मच्चित्त मदगत प्राण, मेरे जो भक्त रहते हैं उनका घर क्या रहता है, मेरी भक्ति और मेरा है ना भजन. उसमें वो लोग भले शरीराने आपण कुठे असेल, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, अमेरिका, कॅनडा, कुठे असेल, पण आपलं जे भक्ताचं घर आहे ते ऍक्च्युली ते घर नसतं ज्या घरात तो राहतो. आता ठीक आहे, तुमचं घर जे अर्चविग्रह असतील, तुम्ही सेवा करत असाल, दॅट इज ऑल्सो स्पिरिच्युअल वर्ल्ड, है ना. आणि सोबत तुमच्या मनामध्ये तुमचं एक आध्यात्मिक जगत बनलेलं आहे, मनाच्या पटलावरती, आणि त्याच्यावर तुम्ही जगत असता. मग आता इथे कृष्ण म्हणतात की ऍक्च्युअली इंडिकेशन असं आहे की भक्तीची प्रक्रिया अशी आहे की आपल्याला आपलं मेंटल होम चेंज करायचं आहे, राईट. आपलं जे मानसिक घर आहे ते चेंज करायचं आहे. आतापर्यंत आपलं मानसिक घर काय राहिलेलं आहे, पैसा असेल, किंवा एखादा दारू पिणारा दारू असेल, किंवा एखादा खेळ खेळणारा त्याच्याकरता स्पोर्ट असेल, एखादा मूवी बघणारा त्याच्याकडे मूवी असेल, है ना. एखादा काय लोक असतात ते दर 10-20 दिवसांनी बाहेर फिरत जात असतात, या विकेंडला तिकडे, त्या विकेंडला तिकडे, का, कारण मेंटल होम ते नाहीये जिथे राहतात. ते मेंटल होम कुठे आहे, आज इधर जाना है, 10 दिन बाद उधर जाना है, घूमने जाना है, राईट. भगवंत म्हणतात की भक्तीची प्रक्रिया म्हणजे आपलं मेंटल होम चेंज करणे. आपलं जे मानसिक घर आहे ते आता काय आहे,
या भौतिक जगामधील काही वस्तू आहेत, एखादा पदार्थ आहे किंवा एखादी व्यक्ती आहे किंवा एखादा स्थळ आहे, आणि भक्तीची प्रक्रिया काय करते, त्या मानसिक घराला चेंज करते हळूहळू हळूहळू. जसं जसं आपण चॅन्टिंगच्या प्रक्रियेमध्ये मस्त त्याच्यामध्ये मग्न होऊन जातो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तसं तसं इव्हेंच्युअली काय होतं, आपण आपलं मानसिक घर जे आहे ते चेंज करतो, भौतिक ते आध्यात्मिक. जसं से फॉर एक्झाम्पल उद्या आता मला सगळे डीटी वर्शिप आहे, भगवंताचा शृंगार करायचा आहे, मग ते माझ्या डोक्यात चालत राहतं, तो कल इतने मिनट में इतना करेंगे, फिर भगवान को ये लगाएंगे, फिर ये कपड़ा पहनाएंगे. सो दॅट मेडिटेशन गोज ऑन. म्हणजे बेसिकली भक्तीची प्रक्रिया काय करते, आता समजा सेवा नसेल तर काय करणार तुम्ही, मग काहीतरी भलता विचार करत बसला असतो, राईट. आता सेवा आहे तर मग त्याचा विचार येतो कि ओके फिर मैं ऐसा करूंगा इतने मिनट में पूरा करूंगा, फिर ये कर दूंगा और फिर सब टाइम पे पूरा करूंगा. ती प्रक्रिया चालते मनामध्ये. तुमच्या घरी समजा आता काही डिवोटी येणार असतील तर तुमच्या मनामध्ये ती प्रक्रिया चालू होईल. समजा तुमच्या मनात असेल की आज से 5 दिन के बाद डिवोटी आने वाले आपके घर में, 15 डिवोटी गेस्ट प्रसादम लेने के लिए. मग काय होईल, तुमच्या मनामध्ये ते चालत राहील. नेक्स्ट 5 दिवस 10 दिवस मग प्रसादामध्ये हे बनवायचं, ओके नाही ते नाही बनवायचं, ते ऍक्च्युली बरोबर लागणार नाही, ते बरोबर लागेल, मग हे सामान तिथे भेटेल, मग हे असं करत 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 तुमच्या म्हणजे जोपर्यंत गेस्ट तुमच्या घरी येऊन प्रसाद घेऊन जात नाहीत तोपर्यंत ते मेडिटेशन चालत राहणार. सी लक्षात ठेवा, दिस इज द, म्हणून भक्तीची प्रक्रिया ही एवढी महत्वाची आहे. आपल्याला एंगेज राहणे, एंगेज नसेल तर आपल्याला मग आपलं मेंटल होम चेंज करण्याला चान्स नाहीये. किंवा से फॉर एक्झाम्पल बघा ना, आता चॅन्टिंग आपली असते 16 माळा, सकाळ ते रात्री संध्याकाळीपर्यंत आपल्या मनामध्ये चालतच असतं. अभी 4 माला बाकी है, अभी 5 माला बाकी है, अभी 8 माला बाकी है, अभी इतना माला बाकी है. चैंटिंग कब करूं तब करूं, अभी टाइम निकालूंगा तभी करूंगा. चैंटिंग करना है, राईट. म्हणजे बेसिकली जर आपल्याला चॅन्टिंग करायचं नसतं तर आपण कुठे मन लावलं असतं, मग आपलं मेंटल होम जे आहे ते भौतिक जगात राहिलं असतं ना. पण बिकॉज आता आपल्याला चॅन्टिंग करायची आहे म्हणून आपलं मेंटल होम काय झालेलं आहे, चेंज होऊन जातं. आणि आपण कॉन्टिन्युअसली मेडिटेट करत असतो की चॅन्टिंग मुझे पूरा करना है, राईट. दिस इज शिला प्रभुपादांचं जिनियस आहे, राईट. त्याने आपल्याला असं एंगेज केलेलं आहे प्रभुपादांनी की ऍक्च्युअली जर आपण शिला प्रभुपादांनी दिलेली जर प्रक्रिया फॉलो केली, 16 माळा आणि 4 नियम आणि बाकी सेवा, तर आपण भक्त बनणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. जर आपण सिन्सिअर असेल आणि सिन्सिअरली जर फॉलो केलं, असं होऊ शकत नाही की तुम्ही भक्त बनणार नाही, राईट. बिकॉज त्या प्रक्रियेत जर तुम्ही एकदा आलात तर ती प्रक्रिया एवढी छान आहे आणि एवढी कठीण पण आहे सोबत की ती तुम्हाला एंगेज ठेवणार, कंटिन्यू एंगेज ठेवणार. तुम्हाला चान्सच नाही भौतिक क्रियेमध्ये मग्न व्हायचा. एकदा चॅन्टिंग पुरी झाली की मग आता घरामध्ये डीटीच असते तर डीटीची सेवा कशी करावी, राईट. एकदा डीटीची सेवा पूर्ण झाली की चॅन्टिंग कशी करायची, किंवा दोन्ही पूर्ण झालं की मग भागवतचा अभ्यास कसा करायचा, किंवा असं काही ना काही कंटिन्युअस चालत राहणार, राईट. सो दॅट्स वाय आपल्याकरता फॉर्च्युन आहे, शिला प्रभुपादांनी एवढं सुंदर आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे ना, की आपण आपलं जे मेंटल होम आहे ते आपण चेंज करू शकतो, राईट. आणि एकदा आपण जर भगवंताचा आश्रय घेतला, कथयन तस्य माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, ते भक्त काय करतात, त्यांना अधिक आनंद प्राप्त होतो आणि संतोष प्राप्त होतो. ज्याप्रमाणे भागवत मध्ये सांगितलेलं आहे, धौतात्मा पुरुष कृष्ण पादमूलम न मुंचती मुक्त सर्व परिक्लेश पांथस शरणम यथा. जसं भागवत मध्ये उदाहरण आहे की एखादा व्यक्ती प्रवासाला जेव्हा बाहेर जातो व्यापाराकरता, तेव्हा बाहेर त्याला फार त्रास होतो, कष्ट होतो, तो वाट बघत असतो की मी घरी पुन्हा कधी जाईन, राईट. आणि जेव्हा तो घरी येतो तो रिलॅक्स, मैं मेरे घर में आया, अभी यहाँ पे सब अपनी अपनी चीजें अपनी अपनी जगह पे, मेरा घड़ी यहाँ पे यहाँ पे मोबाईल का स्टँड आहे, इधर चार्जर आहे, राईट. बाहेर गेल्यावरती कुठे जागेवरती असतात गोष्टी. एक गोष्ट शोधायला गेलं की किधर आहे, वहा उधर आहे, कन्व्हिनियन्स नसतं, राईट. इथे कन्व्हिनियन्स आहे, सुविधा आहेत, त्याला वाटतं आराम, अभी घर पे आया. त्याचप्रमाणे भौतिक जीव जेव्हा जगामध्ये फिरून फिरून भरकटून जेव्हा शेवटी भगवंताच्या चरणाकडे येतो आणि त्याला भगवंताचा आश्रय प्राप्त होतो, तेव्हा तो संतुष्ट होतो. अभी मैं आयो मेरे घर में, राईट. ये ऍक्च्युअली मेरा घर आहे, ये मेरा वास्तविक घर आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रभुपाद लिहितात की त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती
अशा दिव्य कथनांच्या श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो. राईट. मग एवढं सांगितल्यावरती मग नंतर नेक्स्ट जेव्हा श्लोक स्टार्ट होतो, मग आता नेक्स्ट श्लोकाला कनेक्ट करण्यापूर्वी सर्वात पहिले श्लोक काय होता? अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. राईट. बुधा भाव समन्विता म्हणजे भाव भक्ती करणे, भगवंतांना मनापासून पूजणे. आणि ते कसं पूजणे दिलेलं आहे श्लोक नंबर 9 मध्ये. पण मग आता एखादा प्रश्न विचारेल कि ये कैसे होगा, लेकिन ये मैं भगवान की सेवा में निरंतर लगा रहूं, भगवान की भक्ति करते रहूं, ये कैसे संभव है और कैसे हो सकता है? कैसे हो सकता है? कठीण आहे ना भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न राहणे नेहमीच्या. मग कसं होईल? कसं भक्त कंटिन्यूस भक्तीमध्ये संलग्न राहतात? कसं होईल? श्लोक नंबर 10 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 10. हा ठीक आहे. मधुसूदन प्रिय माताजीने वाचायचंय. हा, मधुसूदन प्रिय माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगं तं येन मां उपयान्ति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोचतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा उत्तर दिलं भगवंतानी. तुम्ही असा विचार करत असाल की ये कैसे पॉसिबल है? ये हरे कृष्ण वाले डिवोटीज रोज चैंटिंग कैसे कर लेते? रोज 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 रोज. आज भी 16 माला किया, कल भी 16 माला किया, है ना. एखादा बाहेरचा व्यक्ती जेव्हा भेटतो म्हणतो आप रोज करते हैं, रोज माला करते हैं 2-2 घंटा बैठ के, ये कैसे होता है? ये हमको तो एक 10 मिनट बोलेंगे तो वही भारी लगता है बहुत. कसा संभव आहे? हे संभव कशामुळे आहे? 2 गोष्टी इथे प्रबंध लिहितात. जो व्यक्ती सतत युक्तानाम म्हणजे नेहमी नित्य नियमाने जो माझ्या भक्तीमध्ये संलग्न आहे. राईट. सेवेमध्ये संलग्न आहे. राईट. सतत युक्तानाम. आणि त्याला पुढे जोडलेलं आहे भजताम प्रीतिपूर्वकम. प्रीतिपूर्वकम म्हणजे प्रीती गोविंद माताजी. प्रीतिपूर्वकम. प्रीती म्हणजे प्रेमाने. राईट. तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करत असाल, प्रेमाने करता की नाही करता मला माहित नाही. बरोबर आहे का नाही? कारण ते काम आपलं आवडीचं आहे की नाही आपल्याला माहित नाहीये. राईट. पण आपण जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा काय करतो? प्रीतीने करतो. वाय? बिकॉज भगवंत आपले कोण आहेत? श्रीहूत आहेत. भगवंत म्हणतात ना श्रीदम सर्व भूतानाम. मी सगळ्या जीवांचा काय आहे? श्रीहूत आहे, म्हणजे सर्वात प्रिय मित्र आहे. म्हणजे कदाचित तुमच्या कंपनीचा बॉस तुमचा जस्ट बॉस असेल आणि रोजगार देत असेल, पण कदाचित प्रेम नसेल. पण भगवंत असे व्यक्ती आहेत जे न केवळ रोजगार देतात, पण त्यांच्याशी आपल्याला प्रेम पण होऊन जातं. राईट. आणि त्यांच्यावरती प्रेम पण करू शकतो. मग भगवंत म्हणतात इथे की जो व्यक्ती सतत म्हणजे नेहमी नित्य नियमाने माझ्या सेवेमध्ये असतो. पण सेवेमध्ये कसं? प्रेमपूर्वक सेवेमध्ये. म्हणजे 2 गोष्टींची आवश्यकता आहे. सतत युक्तानाम नेहमी, आणि दुसरी गोष्ट प्रीतिपूर्वकम प्रेमाने. जो व्यक्ती नेहमी एंगेज राहतो आणि प्रेमाने माझ्या सेवेमध्ये एंगेज राहतो, त्या व्यक्तीला मी काय करतो? ददामी बुद्धियुगम तम येन माम उपयन्ति ते. मैं उसको हृदय के अंदर से बुद्धी देता हूं कि मेरे पास उसे कैसे आना है. मग आता तुम्ही जेव्हा ही गोष्ट जेव्हा तुम्ही बघाल, भगवंत म्हणतात की मैं बुद्धी देता हूं. राईट. बरोबर. इथे तात्पर्यामध्ये लिहितील, येईल तुम्हाला ते या तात्पर्य आणि पुढच्या तात्पर्य सुद्धा येईल. तुम्ही बघितलं तर या तात्पर्याच्या पहिल्याच पॅराग्राफ मध्ये प्रॉपर लिहितात. या श्लोकामध्ये बुद्धियुगम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर तुम्हाला जर आठवत असेल, 2ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला हा शब्द गेला होता. राईट. बुद्धियोगा किंवा भक्तियोग मी तुम्हाला सांगितलं होतं. बुद्धियोग, भक्तियोग, कर्मयोग. राईट. आय थिंक 2.39 श्लोक आहे ते. 2.39 तुम्ही जर ट्रेस बॅक केलं मागे. हा. एषा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगम तम इमाम शृणु बुद्ध्या युक्त या पार्थ कर्मबंधन प्रहास्यसी. 2.39 तुम्ही बघितलं, तुम्हाला दिसेल श्लोक. तर तिथे प्रभुपादांनी सांगितलेले बुद्धियोग हा जो आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा 10व्या अध्यायामध्ये जाल तेव्हा तुम्हाला भेटेल 10.10 मध्ये. ऍक्च्युअली बुद्धियोग म्हणजे काय? भक्तियोग. सो बेसिकली 2ऱ्या अध्यायामध्ये बुद्धियोगचा अर्थ होता की बुद्धीद्वारे बुद्धीद्वारे आपल्याला जे बंधन देणारे कर्म आहे त्यांच्यापासून दूर राहणे. म्हणजे बेसिकली बुद्धीद्वारे जाणणे की मी आत्मा आहे,
मी या जगातील व्यक्ती नाहीये, मला या जगातील वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे, ज्या गोष्टी या जगाशी बांधून टाकतात, बरोबर आहे का नाही? मग तिथे ती बुद्धी म्हणजे कोण? बेसिकली ती बुद्धी भगवंत देतात, ती बुद्धी. ते आता तुम्हाला इथे क्लिअर होईल तिथे, कारण भगवंतांनी सांगितलं नव्हतं एकदम क्लिअरली की मी तो कृष्ण आहे जी बुद्धी देतो म्हणून, बरोबर आहे? कारण तो कर्मयोगाचा सेक्शन आहे. कर्मयोगाच्या सेक्शन मध्ये डायरेक्ट भगवंत स्वतःहून प्रकट झालेले नाहीयेत. पण इथे भक्तीयोगाचं सेक्शन आहे, इथे भगवंत म्हणतात वो बुद्धी जो तुमने सुना था ना वो बुद्धी मैं देने वाला हूं, राईट? वो बुद्धी मैं दूंगा. आणि म्हणून इथे प्रभुपाद लिहितात, दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन. या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आलेला आहे, राईट? कृष्ण भावनामवित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय. जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते. म्हणजे बेसिकली जेव्हा तुम्ही आज चॅन्टिंग करता, ठीक आहे, आजची चॅन्टिंग म्हणजे त्याने उद्याची चॅन्टिंग होते, उद्याच्या चॅन्टिंगने परवाची चॅन्टिंग होते आणि परवाच्या चॅन्टिंगने तेरवाची चॅन्टिंग होते आणि तेरवाच्या चॅन्टिंगने त्याच्या पुढची चॅन्टिंग होते. कळले का तुम्हाला? म्हणजे आज जर आपण चॅन्टिंग केली आणि ती पण स्पेशली प्रीतीपूर्वक केली, मग भगवंत काय करतात? रजून सांगतात, बघ किती छान ना, चॅन्टिंग छान आहे की नाही? आवडलं तुला? उद्या पण करायचं ना तुला चॅन्टिंग? हो हो, उद्या पण करायचं. जसं लहान मुलांना हे खायला दिलं जातं, गोड आहे ना, आवडलं? अभ्यास करशील? हा घे, उद्या पण अभ्यास करायचा, परत तुला गोड भेटेल. त्याचप्रमाणे भक्तीचा गोडवा ज्याला प्राप्त होतो, म्हणजे भगवंत हृदयातून त्याला काय करतात? भक्तीचा गोडवा देतात. भक्ती प्रक्रिया एकदम सिंपल आहे, काय एवढं मोठं विज्ञान नाहीये कॉम्प्लिकेटेड समजायला. ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे येतो? फॉलो करण्यामध्ये. आणि फॉलो करण्याकरता काय पाहिजे? सत्संग पाहिजे. सत्संग नसेल तर फॉलो करता येत नाही. म्हणून भक्त कोण बनू शकतो? मोठे विद्वान तार्किक पंडित लोक भक्त बनू शकत नाही. तो संत तुकाराम महाराजांच्या तुम्ही जर चरित्रामध्ये बघितलं असेल तर रामेश्वर भट्ट म्हणून पण एक मोठे विद्वान पंडित होते. माहिती आहे ना तुम्हाला? ज्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यामध्ये बुडवायला सांगितल्या होत्या तुकाराम महाराजांना, राग करून का, अरे तू शूद्र जातीचा आहे, तू एवढे मोठे अभंग भगवंतावरती कसं काय लिहू शकतो? मी ब्राह्मण आहे, मी वेद पठण केलेलं आहे, मला अधिकार आहे लिहायचं सगळं. पण ऍक्च्युली मग नंतर ऑफकोर्स त्या कथाप्रसंगात तुम्हाला दिसेल की ज्याने ऍक्च्युली वेदांचा अभ्यास केलेला आहे, ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे, तो कसा काय दुसऱ्या व्यक्तीसोबत ईर्ष्या करू शकतो? शक्य आहे का? ते नाही शक्य आहे. ज्याने भक्ती प्राप्त केलेली आहे, म्हणजे ज्याच्याकडे भरपूर आहे तो दुसऱ्यांची ईर्ष्या करत नाही, ज्याच्याकडे कमी आहे तो ईर्ष्या करतो. आपल्याकडे जर नसेल तर आपण दुसऱ्याकडे आहे बघून मग आपल्याला ईर्ष्या होते ना. जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कशाला ईर्ष्या होईल? आपल्याकडे असेल, हा, आपल्याला गर्व होऊ शकतो आपल्याकडे असेल तर, पण ईर्ष्या आणि गर्व दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो गर्व होऊ नये म्हणून आपण नम्र राहिले पाहिजे, भक्तांच्या संघात राहिले पाहिजे, राईट? तर मग इथे भगवंत म्हणतात की जो भक्ती करतो माझी त्याला मी भक्ती देऊन टाकतो, राईट? जो फक्त वेद पठण करत असेल पण जो माझी भक्ती करत नाही त्याला मी भक्ती देत नाही. मग म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आज जेव्हा भगवद्गीता वाचत असाल, हे भगवद्गीता वाचन पण जर आपलं भक्तिमय नसेल त्यातनं भक्ती प्रकट होणार नाही, राईट? तरी पण भगवंत कृपाळशाळी आहेत, ते विचार करतील की चलो इसने भगवद्गीता हाथ में लिया है, चैंटिंग बीड्स हाथ में लिया है, थोड़ा इधर उधर देख के चैंटिंग करता है लेकिन कोशिश कर रहा है. आणि भगवंत हृदयातून आपल्याला काय करतात? सांगतात, अच्छा लग रहा है ना, हाँ ठीक है, इट्स व्हेरी गुड, बहुत अच्छा कर रहा है तुम, कल भी चैंटिंग करना, हाँ जाओ, अच्छा बच्चा जाओ. अशा प्रकारे भगवंत आपली सांत्वना काढतात, समजूत काढतात की तुला हेच करायचं, हेच महत्वाचं तुझ्या करता. याला म्हणतात ददामी बुद्धियोगम तम. म्हणजे भगवंत म्हणतात हृदयातून मी तुला ज्ञान देईन हो. म्हणून तुम्ही बघितलं असेल चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये प्रकाशानंद सरस्वती, तुम्हाला दिसेल ते 60,000 संन्यासी मायावाद संन्यासी जे बनारसला होते. चैतन्य महाप्रभू जेव्हा बनारसला गेले तेव्हा त्यांनी बघितलं प्रकाशानंद सरस्वती आणि 60,000 त्यांचे शिष्यगण एका जागी जमा झाले होते. तर महाप्रभू तिथे गेले आणि जाऊन जिथे हातपाय धुतात तिथे जाऊन बसले. तर प्रकाशानंद सरस्वती यांनी बघितलं की अरे इतना तेजस्वी व्यक्ति लगता है स्वयं नारायण है ये, लेकिन इधर क्यों बैठे हो कचरे का जगह पे? मग प्रकाशानंद सरस्वती म्हटले की मैं तो बहुत सिंपल व्यक्ति हूँ. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हटले मैं सिंपल व्यक्ति हूँ, मेरी आपके साथ बैठने की इतनी क्वालिफिकेशन नहीं है. मग प्रकाशानंद सरस्वती म्हटले नहीं 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 ऐसी बात नहीं है, आप तो स्वयं साक्षात नारायण लग रहे, इतना तेज आपके शरीर से निकल रहा है. साक्षात नारायण तर आहेतच ते. मग त्यावेळेला
महाप्रभू म्हटले की ऍक्च्युली मेरे अंदर कोई क्वालिफिकेशन नहीं है, मैं एकदम सिंपल आदमी हूँ. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूने त्यांनी स्थान दिलं, कोणी प्रकाशानंद सरस्वतीने त्यांना हात दिला, म्हटलं की नहीं 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 स्वामी आप आइए हमारे साथ बैठिए, आपको हम अच्छे संन्यास इसमें लेके जा सकते. जैसे सार्वभौम भट्टाचार्य म्हणायचे की अरे आप आपने लोअर ग्रेड संन्यास लिया है भारतीय संप्रदाय से, मैं आपको अच्छे हायर कास्ट संन्यास में आपको एलिवेट कर सकता हूँ, असं सार्वभौम भट्टाचार्य अगोदर म्हणायचे भक्त बनण्या अगोदर. तसं इथे पण याला वाटलं प्रकाशानंद सरस्वतीने की अरे मैं इनको थोडा और अच्छा करता हूँ. पण त्याच महाप्रभूने नंतर काय केलं, एवढं हाय लेवल फिलॉसॉफी सांगून त्यांना परास्त केलं सगळ्या मायावाद्यांना, आणि सगळे कन्वर्ट झाले त्या ठिकाणी. एका ठिकाणी 60,000 मायावादी कन्वर्ट झाले, भक्त बनले. म्हणजे असं नाहीये की भक्ताला ज्ञान नसतं, भक्ताला ज्ञान आहे, राईट. आपल्या सगळ्यांना सुद्धा ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, भगवंतांची भक्ती करायची, राईट. आणि त्या ज्ञानाच्या आधारे जर भक्ती नाही केली आणि नुसतं ज्ञानाचा आपण आडंबर केला की ज्ञान आहे, मला ज्ञान आहे, मी जाणतो, हे ते जाणतो, आणि भक्ती नसेल तर आपल्याला ददामी बुद्धी गुण भेटत नाही. म्हणून बघा कधी कधी मोठ्यात मोठे बलशाली भक्त सुद्धा कधी कधी मायेच्या आहारी जाऊन जातात, पण छोटे छोटे भक्त आयुष्यभर टिकत असतात भक्तीमध्ये. ते आपलं चॅन्टिंग करतात, एकदम मजेमध्ये असतात कारण ते भक्ती करतात, राईट. मग कधी कधी मोठे मोठे बलाढ्य भक्त सुद्धा जेव्हा भगवंतांना विसरतात किंवा भगवंतांची भक्तीमध्ये स्वतःला म्हणजे डूअर समजतात, करता समजतात की मेरी वजह से हो रहा है, मेरी वजह से मंदिर चल रहा है, मेरी वजह से वो हो रहा है, मैं करता हूं और मैं किसी का सुनूंगा नहीं, मैं जो बोलूंगा वही होना चाहिए बस. मैं समजून घ्यायचं की यांचा टाइम पूर्ण झालेला आहे, यांचं काय होईल टाइम लाईन. हरे कृष्ण. याच्यामध्ये असं नाही की भगवंत काय करतात, याच्यामध्ये दोष आपला. जसं आता तिथे आग लागली तिकडे लॉस एंजलिसला, अजून आग विजली नाहीये ती. त्या एकाने कोणीतरी व्हिडिओ बनवला होता कि आप लोगों ने इस तरह से हॉलीवुड में भगवान का मजाक उड़ाया तो इसलिए आग लग गया. मग काही लोग व्यंग कर रहे हैं, ऐसा कैसे, भगवान ऐसा कभी नहीं करते हैं, आप ऐसा क्यों बोलते हो, भगवान ऐसा क्यों करेंगे, भगवान क्यों, अगर किसी ने कुछ बोल दिया भगवान के लिए तो वो क्यों, भगवान ऐसे चीप गॉड नहीं है हमारे, इतने सस्ते नहीं है भगवान कि छोटी छोटी चीज के ऊपर चिढ़ जाए और आपको आपका आग लगा कर शहर जला दे. मतलब ठीक है, बराबर है, भगवान तो ऐसा करेंगे नहीं, लेकिन भगवान को अपमानित करने का आपको किसने अधिकार दिया. म्हणजे गीतेच्या 5व्या अध्यायात तुम्ही वाचलेले ऑलरेडी आहे की भगवंत कधीही कुणाच्या पापा करता किंवा पुण्य करता जबाबदार नसतात. पाप किंवा पुण्य आपण तयार करत असतो आपल्या कर्मानुसार, बरोबर आहे का नाही. मग त्याप्रमाणे आता तिथे आग लागली, तुम्ही जबाबदार आहात, याला काही भगवंतांनी केलं नाहीये. पण ऍट द सेम टाइम हॉलिवूड सारखी जागा जिथं तुम्ही होलसेल भगवंतांचा मजाक उडवणार, भगवंतांबद्दल काय पण बोलणार, मग हे लोक जगाला रिप्रेझेंट करतात ना. जे तुमच्या टेलिव्हिजन मध्ये दाखवलं जाणार तेच दुनियेवर प्रसारित होतं ना. मग आज तुम्ही जर टेलिव्हिजन मध्ये दाखवलं, सिनेमामध्ये दाखवलं कि भगवान है ही नहीं, तो बाकी संसार में जितने भी लोग टीवी देख रहे हैं वो भी उसी को फॉलो करेंगे ना. वो बोलेंगे चंटे वंटे करने की जरूरत नहीं है, ये सब मजाक कर, जरूर नहीं है, मांसाहार करो, मजा करो, काम करो, इसके पीछे भागो. मग लोक कशा मागे पडणार, त्याच्या मागे पडणार, राईट. असं बोलण्याचा अर्थ नाहीये की आग लागली आणि मग कुठल्या भगवंतानी ते ऍक्च्युली ते डिवोटीज आहे कोणतरी, तो जे रील बनवले तो डिवोटीज आहे. तो म्हटलं की देखो आपने भगवान का मजाक उड़ाया हॉलीवुड में और उसके 2 दिन बाद क्या हो गया, आपके इधर आग लग गई. मग काही लोक व्यंग करायला चालू, म्हणजे लोकांना डिबेट करायची असेल तर मग सुरुवात लगेच, अरे ऐसे कैसे, भगवान नहीं किए हैं, भगवान नहीं करते ऐसा किसके साथ. लेकिन आपको किसने अधिकार दिया भगवान को अपमानित करने का, बरोबर आहे का नाही. तुम्हाला अधिकार काय आहे भगवंतावरती बोलायचा. आणि हॉलिवूडमध्ये किंवा बॉलिवूडमध्ये कुठेही ज्याने भगवंतावरती व्यंग केला ते आपण ऐकत बसायचं का, त्याला आपण प्रतिरोध करू नये. तुमच्या एका व्यक्तीवरती कोणी जर बोललं तुम्ही एवढा आडावाडा करता दुनियाभर, ते काय लावतात, त्याला काय म्हणतात, मानहानीचा केस ना, मानहानीचा केस, 1 करोड मानहानी केस लगा दो, लावतात ना. समजा एखादा मोठा व्यक्ती असेल प्रतिष्ठित, त्याच्यावर जर काही समजा कोणी काय चोरीचा आळ लावला किंवा काय अपमानित केलं, लगेच मानहानी केस ठोकून द्या यांच्यावरती 1 करोड रुपयाची. मग भगवंत तर पूर्ण सृष्टीचे मालक आहेत, तुम्ही त्यांची जेव्हा मानहानी करता तुमच्यावरती किती मोठी केस ठोकली पाहिजे, नाही. आणि मग त्यात जर एखादी आग लागली तर काय झालं, मग
काय गरज आहे आडावडा करायची? तुमच्या कर्माने तर लागलेली आहे ती डेफिनेटली. आणि त्या कर्माला सँक्शन कोणी केलेलं आहे? भगवंताने सँक्शन केलेलं आहे. भगवंताने सँक्शन मिळालं काय होतं का? नाही. पण आपण असं बोलत नाही कधी कुणालाही की तुम्ही आग लागली देखो भगवान तुम्हाला. वी डोंट से लाईक दॅट बिकॉज वी आर सेन्सिटिव्ह, राईट? आणि आपल्याला सिंपथी आहे, दुःख आहे आपल्याला की ह्या लोकांसोबत वाईट झालं, असं होऊ नये. पण ह्या लोकांनी लेसन कधी घेणार नाही? हे लोक आयुष्यामध्ये कधी लेसन घेणार नाही की अरे हमने भी गलती किया ना, हमने भी भगवान को क्या, हमको इस तरह से भगवान का अपराध करने की क्या जरूरत है? हमको कोई जरूरत है क्या? नहीं ना. ये लाइसेंस किसने दिया हमको? इसके ऊपर कोई बात नहीं करेगा. देयर इज नो टिप्पणी ऑन दैट. पर आप कैसे भगवान को बोल सकते हैं? ऐसे भगवान हमारे, अरे भगवान तो प्रेमळ है ही है, लेकिन आप इस तरह से प्रोपेट करोगे, यू नो, भगवान को गाली दोगे, पर संसार क्या करेगा? उसी को फॉलो करेगा. शिशुपाल माहिती आहे ना तुम्हाला भागवत मध्ये? 1 2 3 4 5 6 भगवंत मोजत होते. जेव्हा 99 झाले आणि जेव्हा 100वा त्यांनी झालं काम, भगवंत म्हटले बस हो गया, अभी चल लगा दो, अभी सुख 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 ते गेलं ना चक्र, झालं, मग मुंडकं उडालं. बरोबर आहे का नाही? मग दॅट्स हाऊ ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा घडतात, जोपर्यंत आपण भगवंतांशी कनेक्टेड आहोत आणि भगवंतांची भक्ती करतो आपण, तोपर्यंत आपल्याला भगवंत आत्मंत बुद्धी देतात. देख ये मत कर, ये कर, ये सही है, ये गलत है. इसको कहते हैं ददामी बुद्धी युगम तम माम येन माम उपयंते. ऍक्च्युअली बघायला गेलं तर म्हणून या जगामध्ये असा कोणी नाहीये जो भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. किती तो शिकला असेल किंवा नसेल शिकला, कोणी असेल, तो जो भगवंतांची सेवा करतो त्याला भगवंत आत्मांना भक्तिशास्त्री कोर्स उघड करून देतात. त्याला कॉलेजमध्ये येऊन भक्तिशास्त्री स्टडी करायची गरज नाही पडतो. त्याच्या हृदयामध्ये भक्तिशास्त्री प्रकट होते ना. जो सिंपल एक है ना, म्हणून आमच्या ते मागच्या बॅच मध्ये एक होते, एक 2017-18 एक डिवोटी होते. त्यांचा एक्झाम पेपर ते लिहायचे. मी प्रश्न दिले होते, भक्ती कशी करावी, भक्ती कशी आहे तुझी. त्यांचा पेपर आन्सर काय असायचं? त्यांचा आन्सर असा होता, आपण किचन मध्ये भाजी कापताना प्रेमाने भाजी कापली पाहिजे. आपण झाडू करताना व्यवस्थित झाडू केला पाहिजे. दुधी कापताना व्यवस्थित साल काढली पाहिजेत. याला म्हणतात इनोसन्स. तुम्ही जर असे इनोसंट असाल ना, तर तुमची भक्ती जरी पास झालेली आहे, राईट? तर तुम्ही एवढे इनोसंट नसाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी बघ कसं शास्त्रिक उत्तर लिहिलेलं आहे आणि प्रॉफॉन्ड एकदम वरस, एकदम कोटेशन सकट, श्लोक नंबर सकट आणि एकदम टकटक, देखा 100 पैकी 100. तुमको पेपर में 100 पैकी 100 मिल गए, यू नो, लेकिन तुमको भगवान के जो वास्तविक परीक्षा होगी उसमें 100 पैकी 100 नहीं मिल रहे हैं बेटा. उसमें तो तुम फेल ही हो रहे हो ना. तो दॅट्स वाय भक्ती ही ऍक्च्युअली हृदयाने केली जाते. आणि आणि इथे म्हटलेलं ना प्रीतिपूर्वकम, म्हणून जेव्हा प्रीतीने तुम्ही कराल तेव्हा भगवंत तुम्हाला आत्मांना बुद्धी देतील. असा जगामध्ये म्हणून कधी कधी ना काय काय भक्त विचार, ऍक्च्युअली काही काही प्रोग्राम आम्ही जातो ते काय काय म्हणतात, आप हर क्वेश्चन का आंसर कैसे दे सकते हो? और हम बोलते हो बिंदास, बोलो क्या क्वेश्चन है आपका, कोई भी क्वेश्चन पूछो, उसके लिए आप आंसर कुछ ना कुछ आंसर देते ही हो. ऐसा कभी बोलते नहीं कुछ मालूम नहीं रहेगा. वाय? बिकॉज कृष्णा इज देयर विद इन द हार्ट. कृष्ण हृदयामध्ये ते स्फुरित करतात, याचं उत्तर असं दे किंवा याचं उत्तर असं असेल, किंवा त्या भक्ताला एवढी नम्रता पण देतात भगवंत आत्मांना की ओके ये वर्ष का नंबर मालूम नहीं ना, बोलो पता करके आता हूँ फिर बताता हूँ, राइट? हे पण बोलण्याकरता हिंमत लागते, मुझे मालूम नाहीये करके. म्हणजे मुझे मालूम नाहीये हे पण एक आन्सर आहे ना, आणि ते देण्याची आपल्यामध्ये कुवत पाहिजे. जे लोक स्वतःला विद्वान समजतात ते म्हणतात मुझे सब आता है, मैं ऐसे कैसे बोलू, मुझे आता नहीं, मुझे गलत बोल देता हूँ. पण भक्त एवढे प्रामाणिक असतात, हृदयामधनं जेव्हा भगवंतांना स्फुरित करतात, बोलतात हर प्रकार का आंसर मिलेगा तुमको, अभी नहीं थोड़े ढूंढ के देता हूँ. सो दॅट्स हाऊ दिस इज ददामी बुद्धी युगम तम, राईट? म्हणून प्रभुपाद येथे लिहितात नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, नेक्स्ट टू नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, एखाद्या मनुष्याला आध्यात्मिक, हा किती इम्पॉर्टंट पॅरेग्राफ आहे. प्रभुपाद लिहितात एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखादा आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल, पण तरीही प्रगती करण्यात तो जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात. बरोबर आहे? मग आता तुमच्याकडे तुम्ही सगळ्यांनी आध्यात्मिक गुरु बनवलेले आहेत, तुमच्याकडे टेम्पल आहे, भक्तसंघ आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जर काही कारणाने त्यांचा संघ घेऊ शकत नसेल किंवा त्याचा फायदा घेऊ शकत नसेल, आता इन्स्टिट्यूशन आहे,
तर तुम्ही मंदिरामध्ये येऊन तुम्हाला जमत नसेल की तुमचा जॉब आहे, धावपळ करतात, येऊ शकत नाही मंदिरामध्ये, किंवा तुमचा आहे ना गुरु महाराज त्यांचे प्रवचन पण ऐकायला तुम्हाला वेळ भेटत नाहीये, पुस्तकं वाचायला वेळ भेटत, पण तुम्ही जर हृदयात सिन्सिअर असाल की मला करायचंय, तर भगवंत हृदयामधनं बुद्धी देतात, देख ये ऐसे करने का इसका आंसर ये है, तुझे ये चीज में ये डिसीजन लेना है, ये डिसीजन नहीं लेना है करके, राईट. मग इथे प्रभात देतात. पण तरीही प्रगती करण्यात तो जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. याकरता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. त्याने श्रीकृष्ण प्रत्यर्थ प्रेम भावनेने काहीतरी कर्म केले पाहिजे. बघा प्रभुपाद किती कंपॅशनेट, म्हणजे तुम्ही पूर्ण सेवा नहीं करू शकत, नो प्रॉब्लम, बट तुम कुछ तो सेवा करो. अगर आप मंदिर में आकर पूरी तरह से अपने आप को कंप्लीटली सरेंडर करके नहीं कर सकते, कोई बात नहीं, घर में रहो, है ना. आप बोलोगे घर में रहकर भी मैं भगवान की सेवा नहीं, अच्छा कुछ नहीं कर सकते, कम से कम चैंटिंग तो करो थोड़ा बहुत, अब कुछ भी नहीं कर सकते, एक भक्त जो चैंटिंग कर रहा है उसको मदद करो उसकी सेवा करने के लिए, राईट. म्हणजे काहीतरी सेवा तुम्ही केली पाहिजे, तर मग दादा मी बुद्धी येणार आपल्याला, त्याच्याशिवाय येणार नाही हो. ऐसा नहीं विचार करो कि मैं ऐसे बेटर होऊंगा और अपने आप भगवान बुद्धी देंगे, ऐसा नहीं होगा. आपल्याला कुठेतरी हातपाय मारले पाहिजे, राईट. म्हणून प्रभात येथे लिहितात, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्यात जर भक्त बुद्धिमान नसेल, परंतु तो भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल, तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात, राईट. इतकं सुंदर आहे, म्हणजे हे तुम्ही जर वाचलं सारांश गीतेचा तर तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही आयुष्यामध्ये. अरे मैं तो कुछ कर ही नहीं रहा हूं, या मुझे कुछ आता ही नहीं है. रिलैक्स, डोंट वरी, जितना आता है उतना करते रहो. आप अपनी तरफ से आपका कार्य करो, बाकी भगवान आपको बुद्धि देंगे उनके पास कैसे पहुंचना है, या फिर संसार की जटिलताओं में से कैसे मुक्त होना है, राईट. कधी कधी बरेच भक्त जे विचार करतात की काय काय भक्तांना जेव्हा आपण सांगतो, म्हणजे बरेच लोक बरेच प्रॉब्लेम घेऊन येतात, प्रभु जी घर में सांस बहू का जम नहीं रहा है हमारा, ते कधी सांस येते कधी बहू येते. वेगवेगळे लोक एन्काउंटर करतात, कधी बहू येते, क्या बताओ प्रभु जी मेरी सासू माना जपा करनी नहीं होती मेरे को, कधी कधी सांस येते, क्या बताऊं, जब से घर में आई है ये खुद तो खराब कर दिया घर को, मेरे बेटे को भी लेके गए हाईजैक करके, अभी मेरा बेटा भी मुझसे बात नहीं करता है. मैं लोग रडत बसते, चक्कर रडतात कधी कधी, क्या करूं मैं समझ में नहीं आ रहा है प्रभु जी बहुत दुख है. आता प्रत्येक वेळेला जेव्हा क्वेश्चन घेऊन येतात तेव्हा सगळ्यांना एकच आन्सर असतं आमचं, तुम्ही म्हणे बऱ्याचदा काउन्सिलिंग केली असेल, आपण त्याला काय म्हणतो, चैंटिंग करो, भगवान से प्रेयर करो. मग ह्या लोकांना काय वाटतं माहितीये काय, ये प्रैक्टिकल चीज नहीं है. अरे कुछ तो बताओ प्रभु जी ऐसा, अरे कुछ तो बताओ, मतलब क्या है. आपके पास जितना सोल्यूशन है आपने सब ट्राई करके देखा, कुछ काम नहीं कर रहा है ना. आपने सीज फायर करके देखा, सब्जी चेंज करके देखा, मेन्यू चेंज करके देखा, सोने का जगह चेंज करके देखा, साफ करके देखा, नहीं काम कर रहे हैं ना. क्या करोगे अभी. जब हम कहते हैं कि चैंटिंग करो, विच इज द मोस्ट प्रॅक्टिकल थिंग, ते लोक म्हणतात की चॅन्टिंग नाही करू शकत आम्ही जास्त. मग तुम्ही मिस करताय पॉइंट, कारण सोल्युशन देणारे कोण आहेत, भगवंत आहेत. जेव्हा तुम्ही भजन कराल त्यांचं आणि त्यांना प्रार्थना कराल, तेव्हा भगवंत हृदयामधनं तुम्हाला आन्सर देतील की ओके इसको ऐसा करो, इसको ऐसा मत करो, राईट. म्हणून चॅन्टिंग आणि भगवंतांना प्रार्थना करणे ही द मोस्ट प्रॅक्टिकल थिंग आहे. अदरवाईज सगळ्या गोष्टी जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या म्हणण्याने जर सॉल्व्ह झाल्या, मग आपल्याला भगवंताची गरज काय उरली, मग काही गरज उरलीच नाही ना. मग प्रार्थना करण्याची गरज काय आहे, भजन करण्याची गरज काय आहे, मंदिरात जाण्याची गरज काय आहे, गीता वाचण्याची गरज काय आहे. हे होऊ नये म्हणून भगवंत काय करतात, तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व नहीं करत, इसको लड़ने दे, प्रॉब्लम के साथ इसको डुबा के रखूंगा, जब तक मेरा पूर्ण रूप से शरण नहीं लेगा तब तक ये प्रॉब्लम से दूर नहीं होगा वो, राइट. सो दॅट्स हाऊ भगवंत अशा इथे प्रॉपर लिहितात की अशा प्रकारे ते काय करतात, भक्ताला संधी देतात त्याच्याकडे येण्याकरता, राईट. सो दिस इज हाऊ, दिस इज एवढं सुंदर श्लोक आहे हा, राईट. म्हणून आपण आपल्या सेवेमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे भक्तीमध्ये जे काही आपण कार्य करतो, या सगळ्या सेवेमध्ये आपल्याला भक्तिमय कार्य करणं जरुरी आहे. आपली चॅन्टिंग सुद्धा भक्तिमय पाहिजे, आपली सेवा सुद्धा भक्तिमय पाहिजे. चॅन्टिंग करताना आपण नुसतं चॅन्टिंग करतोय हरे कृष्ण, आपलं मन नाही आणि दुसरीकडे मन आहे, याला प्रतिपूर्वक म्हणत नाहीत. किंवा आपण सेवा करतोय पण सेवेमध्ये आपण फक्त मेवा बघतोय, याच्यामध्ये प्रसाद
मैं स्वीट बांटने का काम करता हूँ। क्यों? क्योंकि कम से कम मुझे स्वीट कम से कम 5-6 स्वीट में अपनी जेब में डाल के लेके जा सकता हूँ। या फिर मैं मेरे फेवरेट जो डिवोटी आएगा तो उसको ज्यादा दे सकता हूँ. अशा प्रकारे आपण सेवा केली तर ती प्रीतिपूर्वक सेवा नसते आणि त्या सेवेने आपल्याला ददामी बुद्धिगम भेटणार नाही. निस्वार्थ भावनेने आणि कुठलाही हेतू न ठेवता सेवा करणे, अशी सेवा केली तर आपल्याला काय होईल, भगवंत आत्मंत बुद्धी देतील. राईट. आणि ह्या श्लोकाचा दुसरा अजून एक सुंदर अँगल असा आपले आचार्य सांगतात, 10.10 मायावाद रेफर करताना. इथे प्रबोधन दिलं नाहीये पण आपण याच्यामध्ये बघ विश्वनाथ ठाकूर यांच्या कमेंटमध्ये घेतलेलं आहे, बाकी दुसऱ्या आचार्यांच्या. ते इथे भगवंत म्हणतात तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. तुम्ही जर माझे सतत भजन केलं, तुम्हाला सतत माझी सेवा केली, तुम्हाला काय भेटेल? भजन केल्यावरती ददामी बुद्धियुगम. राईट. मी तुम्हाला बुद्धी देईल. बरोबर आहे का नाही? मग आता मायावादी लोक काय म्हणतात, त्यांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घ्या, तुम्हाला जरा कन्फ्युज नको व्हायला म्हणून. राईट. मायावादी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की सारा हम जितना भी कर्म करेंगे, तपस्या करेंगे, उससे क्या निकलेगा? ज्ञान निकलेगा. बरोबर है. उस ज्ञान के आधार पर हम क्या करेंगे? भगवान के ब्रह्म ज्योति में जाकर विलीन हो जाएंगे. बरोबर आहे का नाही? ही मायावादी संकल्पना आहे. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे, अगोदर तुम्ही वाचलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे बऱ्याचदा. मायावादी म्हणजे कोण? जे ज्ञानाचं अर्जन करतात. ज्ञान, मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, हे दिवसभर चॅन्टिंग करत असते ते लोक. आणि भक्त काय करतात? मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, पण मी भगवंताचा सेवक आहे. ऍडिशनल, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, पण मी कोण आहे? भगवंताचा सेवक आहे. दिस इज मेडिटेशन ऑफ भक्त. आणि जे मायावादी आहे त्यांचं मेडिटेशन काय आहे? मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, मी आत्मा आणि तो परमात्मा एकच आहे. तो आत्मा परमात्मा मीच देव आहे. बरोबर आहे. म्हणजे बेसिकली यांच्या म्हणण्याप्रमाणे, मायावादी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भक्ती, भजन, साधना हे सगळं केल्यावरती काय भेटेल? तुम्हाला बुद्धी भेटेल. बरोबर आहे. ददामी बुद्धियुगम. आणि बुद्धी म्हणजे ज्ञान. बरोबर आहे. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमाने मी काय करेल? भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन जाईल. त्यांची ही थिअरी आहे, ही संकल्पना आहे. पण इथे श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात दुसऱ्या लाईनमध्ये, जेव्हा तुम्हाला बुद्धी भेटेल ना, ददामी बुद्धियोगम, ती बुद्धी किंवा ज्ञान ते भेटल्यावरती काय होईल? येन माम उपयंते, आप ब्रह्मज्योति में नहीं जाएंगे, मेरे पास आएंगे. तुम्हाला कळलं का? कळलं की नाही कळलं तुम्हाला? प्रत्येक गोविंद महाराज तुम्हाला कळलं की नाही कळलं? हा. म्हणजे भगवंत म्हणतात तुम सेवा भजन साधना करोगे उससे तुमको ज्ञान मिलेगा. उस ज्ञान म्हणजे बेसिकली ददामी बुद्धियुगम, बुद्धि मिलेगा तुमको, मैं दूंगा. उस बुद्धि से मायावादी कहते हैं कि आप क्या करोगे? ब्रह्मज्योति में विलीन होना है हमको. पण भगवंत क्या म्हणतात? ये न माम उपयंते, उस ज्ञान के आधार पर तुम क्या करोगे? मेरे पास आओगे, ब्रह्मज्योति में नहीं जाओगे. बरोबर आहे का नाही? म्हणजे भगवद्गीतेमध्ये स्ट्रेट राईट अवे इथे काय गेलेलं आहे? मायावाद जी संकल्पना आहे त्याला पूर्ण खंडित करून टाकलं भगवंतानी. तुम्हाला जर कोणी उद्या मायावादी भेटला त्याला सांगायचं, देखो ऐसे कृष्ण कहते हैं यहाँ पे, क्या समझे आप? भक्ति, ज्ञान, तपस्या करने के बाद अंतिम लक्ष्य क्या है जीवन का? गोलोक वृंदावन में जाके भगवान की सेवा करना, ब्रह्म ज्योति में जाके विलीन नहीं होना है हमको. क्योंकि कृष्ण साफ साफ कह रहे हैं, जब आप भजन करेंगे देन आई विल गिव यू बुद्धि, ददामी बुद्धि योगम. और बुद्धि मिलने से क्या होगा? आप किसके पास जाएंगे? ये ना माम, भगवान कहते मेरे पास आओगे. मेरे पास मतलब कौन बोल रहा है? गीता कौन बोल रहा है? भगवान कृष्ण बोल रहे हैं. राईट. आणि कृष्ण कोण आहेत? एक साक्षात व्यक्ती आहेत आणि त्यांचं एक धाम आहे. तो आप कहाँ जाओगे? गोलोक वृंदावन जाओगे. सी म्हणजे किती क्लिअर स्ट्रेट खंडन आहे मायावादाचं. कौन म्हणेल की गीता में लिखा है कि भक्ति ज्ञान सब करने के बाद हम जाके ब्रह्म ज्योति में विलीन हो जाएंगे? नॉट पॉसिबल. कृष्ण स्वयं कहते हैं कि आप मेरे पास आओगे, मेरे धाम में आओगे. राइट. सो दिस इज हाउ इथं दिलेलं सुंदर. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न असतील तर बोला. हरे कृष्ण प्रभूजी. बोला. प्रभूजी, आता इथे भगवंत म्हणतात की तुम्ही सतत माझी सेवा करत राहिले, तर जसं फॉर एक्झाम्पल मी स्वतःला कन्सिडर करते की माझ्या आयुष्यात गुरु आहे, प्रभुपाद आहे, इस्कॉन आहे, मी डेटी वर्शिप करते. भले इथे प्रेमपूर्वक नसेल, बट मेकॅनिकल का असे ना, मी हे म्हणजे 24 तासातले 3 तास तरी भगवंताच्या आजूबाजूला आहे. तर याचा मला कुठेतरी फायदा होईल का? म्हणजे भगवंत इथे जे म्हणताय ददामी बुद्धी योगम, ते शुद्ध भक्तांसाठी आहे, पण माझ्या स्तरावर पण याला ते ऍप्लिकेबल आहे का? त्याच्याकरता म्हणूनच आपल्याला चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घ्यावा लागतो.
बिकॉज कृष्ण म्हणतात ते बरोबर तुम्ही म्हणताय शुद्ध भक्तांना करताय, राईट, भगवद्गीता. पण हेच कृष्ण त्यांना माहिती आहे कि कलयुग के जीव क्या है, बड़े नालायक है. उनका उद्धार करना है तो मुझे वापस और एक प्रकट अवतरण लेना पडेगा. अँड दॅट्स वाय म्हणून आपण जेव्हा चॅन्टिंग करतो ना, ऍक्च्युली आपण चॅन्टिंग ही चैतन्य महाप्रभूंना आणि प्रभुपादांना आणि आपल्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्याकरता करत असतो, नॉट टू प्लीज कृष्ण. पण कृष्ण भगवंतांना प्रसन्न करणे फार कठीण आहे हो. भगवंतांना किती शुद्धता हवी असते विचार करा. एवढी शुद्धता आपण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणून तुम्ही जेव्हा भगवंतांना भोग लावताना तुम्ही डायरेक्ट भगवंतांना भोग देत नाही. आपण क्वालिफाईड नाही होत ना. मग आपण भोग काय करतो? गुरु महाराजांना अर्पण करतो. त्यांना म्हणतो की गुरु महाराज तुम्ही हे घ्या आणि भगवंतांना ऑफर करा पुढे. सो वी हॅव अ वाया मीडियम. मध्यभागी कोण आहे? आपल्याला तिथे पोहोचून देणारा कोणतरी मीडियम आहे, मेडिएटर आहे. आणि म्हणून आपली जी भक्ती टोटली आहे ना, ती कम्प्लिटली डिपेंड आहे गौरनीता आहे, प्रभुपाद आणि गुरु महाराज आणि वैष्णव यांच्या कृपेवरती, बाकी कशावरतीच नाही. म्हणून आपण महामंत्र म्हणण्याऐवजी जय श्री कृष्ण चैतन्य का म्हणतो? क्योंकि आपल्याला माहिती आहे आपला महामंत्र कितना स्ट्रांग है, हमको मालूम है हमारा महामंत्र. कितना हम महामंत्र का क्या क्या खा जाते, कभी राम को गायब कर देते, कभी कृष्ण को गायब करते, कभी हरे को गायब कर देते. हम ही जानते हैं कि हम किसको कितना गायब कर देते महामंत्र में. कैसे सिद्धी मिलेगा हमको मालूम है, राईट. पण तरी सुद्धा एवढे वर्ष आपण चॅन्टिंग करतोय. टिकलोय म्हणजे काय आहे की चैतन्य महाप्रभूंची अहेतुकी कृपा आपल्यावरती आहे, नित्यानंद प्रभूंची अहेतुकी कृपा आहे, प्रभुपादांची कृपा आहे, वैष्णवांची कृपा आहे, गुरु महाराजांची कृपा आहे. दॅट्स इट. म्हणून तुम्ही जे असाल तुटके फुटके तुम्ही करत असाल, सेवेमध्ये एंगेज राहा. पण लक्षात ठेवा की आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेवरती सेवा करतोय आपण. जसं प्रभुपाद म्हटले त्यांच्या शिष्यांना की इस्कॉन में मुझे छोड़कर कोई भी प्योर डिवोटी नहीं है एक्चुअली. ऍक्च्युअली एकदा असं झालं होतं की काहीतरी एक ठिकाणी बसत होते, काहीतरी प्रोग्राम चालू होता आणि अनाउन्समेंट झाली की सारे डिवोटीज यहाँ से यहाँ बैठे. काहीतरी झालं. प्रभुपाद म्हटले की इस्कॉन में केवल एक डिवोटी है, मैं हूँ. ठीक है, आप सब क्या हो? आप सब अभी प्रैक्टिसिंग डिवोटी साधक हो. अभी आपको डिवोटी बनने के लिए बहुत टाइम है, राइट. म्हणजे आपल्याला. आणि प्रभुपाद म्हटले, काही लोगों ने विचारले की हमारा क्या क्वालिफिकेशन था भक्ति करने का, आपके पास आने का? प्रभुपाद म्हटले आपका कोई क्वालिफिकेशन, कोई लायकी नाही था आपका. शुद्ध मराठीमध्ये जर म्हटलं तर तुमची काहीच लायकी नव्हती. असं आहे, तुमची लायकी मी बनवली. कधी कधी आपली पात्रता नसते पण पात्रता बनवण्यात येते. जर तुम्ही बघितलं असेल ना, सरकारी नोकरी तुम्ही बघता ना, कधी कधी लोक सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये ऍप्लिकेशन देतो आपण आणि आपण अंडर क्वालिफाईड असेल पण आपल्या वरचा माणूस जर असेल जास्त ना आपल्या कॉन्टॅक्ट, ठीक है चल जाने दो, मैं एडजस्ट कर लेता हूँ, ठीक है मैं दिखा दूंगा यहाँ पे कि इसका ये एडजस्टमेंट कर दूंगा, है ना. सेटिंग असते ना, होता ना सेटिंग, नहीं होता का? हमारा सब सेटिंग पे चल रहा है, सब सेटिंग पे चल रहा है. सेटिंग कौन कर रहा है? प्रभुपाद कर रहे हैं, गुरु महाराज कर रहे हैं, गौरनीताई कर रहे हैं. बस हे जेव्हा तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये असेल ना, तर नेहमी गौरनीताईची अहेतुकी कृपा आपल्यावरती बरसत राहील. आणि आपण इम्प्रूव्ह करत राहायचं. असं नाही की आता असं म्हटल्यावरती कृपा मिळाल्या तर आम्ही ऐसे रहेंगे, नाही. वी ट्राय अवर बेस्ट. पण शेवटी आपली गाडी मर्सीवर चाललेली आहे, कृपेवरती आहे ना. ते अमुक लोक म्हणतात आय एम काऊ जर्सी, गिव्ह मी मर्सी. म्हणजे आपण कसे आहोत ना, आपल्याला कृपेशिवाय काहीच भेटू शकत नाही. म्हणजे कृपेशिवाय आपण चालू शकत नाही पुढे. सो इट इज समथिंग लाईक दॅट. म्हणून आपण टिकलेलो आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा बोला माताजी. हा प्रभूजी, आता म्हणजे आपण भक्तीमध्ये म्हणजे रेंगतोय, म्हणजे कोणाचा तरी हात पकडून चालतोय पुढे. तर आपलं म्हणजे शुद्ध भक्ती नाही आणि बुद्धी पण नाही आहेत तशी. पण आता आपण म्हणजे आम्ही आता संसारामध्ये आहोत, तर आमच्या भौतिक इच्छा असतात. मग ते म्हणजे भक्ती स्तरावर नाही आहेत त्या. कारण की आता आम्ही म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये आहोत, तर आपल्या भरपूर अडचणी असतात. जे प्रत्येक स्टेप ते चालूच असतात. म्हणजे मुलांसाठी असतील किंवा ते आपल्या भावना असतात, आपल्या इच्छा असतात. ते तुम्ही बोललात तसं की मानसिक आपले एक घर असतं, त्याच्यामध्ये आपल्या भरपूर इच्छा असतात. ते कोणतीच गोष्ट आपली पूर्ण होते, आपल्याला फक्त ऍडजस्टमेंट करायची असते. तर आपल्या भरपूर इच्छा असतात, भौतिक इच्छा असतात. त्या जे भक्ती स्तरावरच्या असतात त्याच्यात आपण पूर्ण होऊ शकत नाही त्या गोष्टी. पण भौतिक इच्छा आपल्याला त्या म्हणजे कसं आहे ना, ते म्हणजे संसारात ती मला म्हणजे गरजेचंच असतात त्या गोष्टी. आणि मग त्या आपण भगवंताकडे आपण त्यांची प्रार्थना करतो की भगवंत मला माझी ही इच्छा पूर्ण करा, किंवा मला ही गोष्ट हवी आहे, म्हणजे याच्यासाठी हवी आहे, मुलांसाठी आहे, घरातल्यांसाठी आहे.
की म्हणजे टेन्शन वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, मग भगवंताकडे ती प्रार्थना करणं किंवा ती आपली जी ऍडजस्टमेंट असते म्हणजे घरासाठी संसारासाठी तर ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांना प्रार्थना करणं म्हणजे तितपत म्हणजे चांगली गोष्ट आहे हरे कृष्ण. याच्यामध्ये वाईट काही नाहीये. आता आपण भगवंताचे भक्त आहोत, आपण कोणाकडे मागणार? भगवंताकडेच मागणार ना. आता मुलं आईकडे मागणार की दुसऱ्या कुठल्या परक्या बाईकडे मागणार? आईकडेच मागणार ना. ज्याची आई त्याच्याकडेच मागणार मुलगा. फक्त प्रश्न असा आहे की मग आता आपण जेव्हा मागतो तेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये फक्त एकच गोष्ट क्लिअर पाहिजे की तुम्ही मला द्या जे मी मागते. आता समजा तुम्हाला मोठा सॅलरीवाला पॅकेज पाहिजे असेल किंवा तुम्हाला चांगलं तुमची हेल्थ पाहिजे असेल किंवा तुम्हाला जे काही पाहिजे असेल, ह्या सगळ्या गोष्टींना घेण्यामागचा एकच उद्देश असावा की मी चांगली सेवा करू शकेल. मग जर मी मेंटली डिस्टर्ब असेल समजा आता मला 3 टाइम प्रसादाचेच वांदे आहेत तर मी सेवा कशी करणार? जर मी मेंटली डिस्टर्ब आहे कशी सेवा करू शकणार मी? राईट, नाही करू शकणार ना. कारण आपण शुद्ध भक्त नाही होत. तर 3 टाइम आपल्याला जर प्रसाद नाही तर तुम्ही सेवा करू शकता का? नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? त्याचबरोबर तुम्हाला जर 8 तास चांगली झोप झाली नाही, तुम्ही चॅन्टिंग चांगली करू म्हणजे ऑफिसचे काम घरात व्यवस्थित राहू शकता का? नाही राहू शकत. तुम्हाला 6-7 तास चांगली झोप पाहिजेच ना. आता आम्ही इथे आश्रममध्ये ब्रह्मचारी होतो, आम्ही झोपत नाही का? झोपतो ना, 6-7 तास झोपतो आम्ही. झोप पूर्ण झाली काय होतं मग? हरे कृष्ण चॅन्टिंग मध्येच. मग आपण भगवंतांना सांगितलं पाहिजे की म्हणजे आपला जर प्रॉब्लेम असेल की झोप येत असेल रात्री, तर आमच्या काही ब्रह्मचारी त्यांना कधी प्रॉब्लेम होतो, ते भगवंतांना प्रार्थना करणार नरसिंह देवाना चांगली झोप येऊ दे. मग तुम्ही म्हणाल की हे काय झोप मागतात हे लोक? भक्ती मागितली पाहिजे. अरे पण झोप मागण्यामागे उद्देश काय की चांगली चॅन्टिंग दुसरी झाली पाहिजे. त्याच प्रकारे घरामध्ये तुमच्या व्यवस्थित पैसा पाणी असेल, नोकरी असेल, मुलं बाळा व्यवस्थित असतील तर तुम्ही मेंटली स्टेबल राहाल आणि चॅन्टिंग चांगली कराल. बरोबर आहे का नाही? मग भगवंताची आता असं असतं ना की भक्त जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा म्हणजे भगवंत आपल्याला भरपूर दुःख देतात किंवा त्रास देतात की त्याच्यामुळे म्हणजे फक्त माहित करायला पाहिजे की म्हणजे दुःख असेल तेव्हा भगवंत आपण चांगल्या पद्धतीने भगवंतांना प्रार्थना करू शकतो. पण कधी कधी म्हणजे असं वाटतं ना की अरे आपल्याकडे हे वस्तू असते ना तर म्हणजे तेवढं टेन्शन नसतं, म्हणजे आपण अजून चांगल्या पद्धतीने प्रार्थना म्हणजे भक्ती करू शकतो. असं म्हणजे थोडा विरोधाभास वाटतो मला या गोष्टीमध्ये. विरोधाभास म्हणजे काय? म्हणून तुम्ही नेहमी म्हटलं पाहिजे की जेव्हा आपण भगवंतांना मागतो सांगितलं पाहिजे तुमची इच्छा असेल तर द्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट मला भेटल्याने मी चांगल्या प्रकारे भक्ती करू शकेल तर मला द्या तुम्ही नक्की, असं म्हटलं पाहिजे आपण. राईट, त्याला म्हणतात कृष्णा विलिंग. भक्ती सिद्धांत ठाकूरजी असं म्हणायचे. कुठलेही त्यांना कोणी म्हणायचं की जर मैं कल आऊंगा ऑफिस में, कृष्णा विलिंग वेलकम असं म्हणायचे ते. राईट, म्हणून मागण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मी पण मागत असतो. मी म्हणतो की हमको 2 करोड का डोनेशन चाहिए. किसके लिए चाहिए? आता बुक डिस्ट्रीब्यूशन चालू आहे. आम्ही म्हणतो भगवंतांना प्रार्थना करतो, अच्छा डोनेशन देना भगवान इस साल, अच्छा पैसा देना, पूरा 2-4 करोड़ दे देना. क्यों? उससे उतना ज्यादा बुक बटेगा, उतना लोगों के पास गीता जाएगा, उनका उद्धार होगा. आता कधी कधी आम्ही स्वतः करतो मागतो, भगवान कुछ बीमारी मत होने देना, बॉडी फिट रखना. क्यों? सेवा करना है ना. सेवा करना तो बॉडी फिट रहना चाहिए ना. अगर बॉडी फिट नाही होत तर सेवा कैसे करेंगे? बरोबर आहे का नाही? त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील चिंटू पिंटू, जर ती मुलं आजारी पडत असतील किंवा त्यांना व्यवस्थित त्यांचं शाळा शिक्षण नसेल तर तुम्ही डिस्टर्ब असणार ना. मग तुम्ही डिस्टर्ब असाल चॅन्टिंग कसं कराल तुम्ही? भक्तीशास्त्री क्लासला कसं काय तुम्ही? मग तुम्ही भगवंतांना मागू शकता या सगळ्यांना व्यवस्थित ठेव देवा, या सगळ्यांनी शिक्षण चांगलं होऊ दे, माझी नोकरी चांगली राहू दे, सगळं चांगलं राहू दे, पण उद्देश काय आहे? जेणेकरून मी तुझी भक्ती करू शकेल. जेव्हा तुम्ही हे ऍड करता तेव्हा तुमचा पूर्ण प्रवास हा आध्यात्मिक म्हणून जातो. भले तुम्ही भौतिक जगामध्ये असाल किंवा भौतिक क्रियांमध्ये असाल, संपूर्ण प्रक्रिया ही आध्यात्मिक बनते. राईट, काही प्रॉब्लेम नाही. मागा तुम्ही, भरपूर मागा. मी म्हणेन पूर्ण विश्व मागा ना. पूरी दुनिया मेरे को दे दो ताकि पूरी दुनिया को मैं भक्त बना दूं. राइट, कुछ प्रॉब्लम नहीं मांगने में, एब्सोल्युटली नो प्रॉब्लम, बिकॉज एवरीथिंग एक्चुअली बिलोंग्स टू कृष्णा ओनली. सब भगवान का ही है ना. अब जो नॉन डिवोटी उसको लेंगे तो क्या करेंगे? भौतिक कार्यों में लगा देंगे. भक्त लेगा तो क्या करेगा? आध्यात्मिक कार्य में लगाएगा. म्हणून तर युधिष्ठिर महाराजांना भगवंतांनी काय केलं? राज्य दिलं ना. दुर्योधनला दिलं नाही. का दिलं? पांडवांना. जेणेकरून युधिष्ठिर महाराज जेव्हा राज्य करतील तेव्हा सगळ्यांना भक्त बनवतील, आणि दुर्योधन जेव्हा राज्य केलं तेव्हा त्यांना काय बनवेल? तो सगळ्यांना भक्त बनवेल. राईट, हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून तुम्हाला म्हणून बघा ते सेम मी तुम्हाला मध्ये जे स्टार्ट केलं होतं
तो कैलिफोर्निया में आग लग गया, लोग चिल्ला रहे हैं ये भगवान ने आग लगाया, किसने आग लगाया? मैं कहता हूँ चलो भगवान ने भी आग लगा दिया, समझो अगर भगवान ने आग लगा दिया है ना, तो अगर आग लग गया है, अभी आप समझे भगवान ने लगाया नहीं लगाया, अगर लगाया है तो भी लेसन ले सकते हैं ना, आप ले सकते हैं ना लेसन। अगर नहीं लगाया भगवान ने आग, आपने आपकी वजह से लगा तो भी आप लेसन ले सकते हैं, मेरे कर्मों की वजह से देखो कितना आग लग गया भयंकर, मैंने गलती कर दिया, राइट। आज समझो आग लगा नहीं लगा, फिर भी मुझे भगवान को गाली देने का अधिकार क्या है? नाही आहे ना, बरोबर आहे का नाही? मग अभक्तांकडे जेव्हा जग असतं तेव्हा ते पूर्ण जगाला अभक्त बनवून टाकतात. तुमच्याकडे समजा आज समजा तुमच्या अंडरचं असतं बॉलिवूड, तुम्ही सगळ्यांना काय केलं असतं? सगळे अरे सगळ्यात वेळेवर खाणं पाहिजे हो. तुला वाटत हे काय कुत्र्यांनी खात बसत, पोटाला भूक लागत नाही काही नाही. हरे कृष्ण चालू तर नाही. अच्छा, त्यांचं वेगळं डिस्कशन चालू आहे काहीतरी. हरे कृष्ण. सी शेवटी पूर्ण हे जग जे आहे ते जोपर्यंत अभक्तांच्या अधीन आहे ते लोक त्याला अभक्त बनवणार, भक्तांच्या अधीन तेव्हा त्याला भक्त बनवणार. म्हणून भगवंतांच्या भक्तांनी ऍक्च्युली पुढाकार घेऊन जगावरती राज्य करावं, आपल्या घरावरती राज्य करावं. का तर आपण लोकांना भक्त बनवू शकतो, राईट. सो इट इज लाईक दॅट, नो प्रॉब्लेम. मागा पाहिजे ते मागा, भरपूर मागा, पण भगवंतांच्या सेवेकरता. हरे कृष्ण. ओके, मग आता आपण इथे थांबतोय आज ऍक्च्युली. बोला कल्पतरू राधिका माताजी. हरे कृष्ण. बोला बोला माताजी बोला. मागचा आपला मागे जो 6वा श्लोक झाला होता ना, त्याच्यामध्ये 25 महर्षी म्हटलेले, तर ते कोणते कोणते मला हे विचारायचं होतं. ओके, कुठला 5वा श्लोक? 6व्या श्लोकामध्ये 6वा श्लोक. ओके, महर्षम. ओके ओके. या सर्वांचा जन्म या 25 प्रजापती पासून झालेला आहे. ओके ठीक आहे, ते भागवतामध्ये डॉक्युमेंटेड, तुम्हाला मी डायरेक्ट पाठवेन लिहून. माझ्याकडे लिस्ट पूर्ण नाहीये आता इथे, श्रीमद भागवत मध्ये आहे ते मेन्शन. ओके ओके. अजून कोणाला काही प्रश्न? हरे कृष्ण. आपण इथेच थांबतोय आज, कारण इथे मला आत्मांना ददामी बुद्धियोगम आहे, इथे बुक डिस्ट्रीब्युशनचं वाइंड अप करायचंय. म्हणून मी ऍक्च्युली 8:30ला संपवलं होतं, पण तुमचे प्रश्न होते म्हणून. तर तुम्ही अभ्यास करा, बाकी आपण भेटू नेक्स्ट बुधवारी होपफुली. तेव्हापासून थोडा रेग्युलर होईल आपला क्लास, म्हणजे आता ह्या सोमवारी वाइंड अप होऊन जाईल मॅरेथॉनचं काम. मग आपण पटपट सिलेबसला कव्हर करत जाऊ, आणि तुमचे पेपर वगैरे पण बाकी चेक करायचे. सगळ्यांना भेटले 100 पैकी 100 आहेत. फक्त 100 पैकी 100 आपल्या पर्सनल जीवनामध्ये असावे, भक्तीमध्ये असावे, राईट. बाकी पेपरामध्ये सगळ्यांना भेटतच असतात. हरे कृष्ण. आपण भेटूया मग. हरे कृष्ण. प्रभूजी, शुक्रवारी 2 तास घेत जा ना, बुधवारी नका घेऊ. अच्छा, शुक्रवारी 2 तास घेऊ. बर, यांचा 1 तासामध्ये जीव निघून जातो सगळ्यांचा. बुधवारी नको, इथे पण क्लास असतो ना मंदिरात. ओके ओके ठीक आहे, प्रयत्न करूया आपण. हा बोला. तुमच्या भगवद्गीता किती झालं वितरण? कृष्ण भगवद्गीता किती वितरण? 10 लाख. म्हणजे झालं नाही, 10 लाख नाही, म्हणजे आपण करू. भगवंत प्रेरणा देतील तर आपण करूया. होईल तेव्हा तुम्हाला कळेल. 20 तारखेला कळेल. मी आपल्या ग्रुपवर टाकेन 20 तारखेला, जेव्हा होईल तेव्हा. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृष्ण.